हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. शनिवार आहे आणि आमचं उठल्या सगळ्यात पहिलं काम अंडी शिजायला घातली जात आहेत. इथे अगारोचा एक बॉयलर. बऱ्याच जणी विचारतात की हा खरंच, म्हणजे मला माझ्या सोसायटीतल्या पण एका माझ्या फ्रेंडने विचारलं की खरंच युजफुल आहे का, तर खूप युजफुल आहे. तुम्ही पाहताय की आम्ही डेली वापरतो. नायका फॅशनवरून हा जो मी डिलिंजर ब्रँडचा टी शर्ट घेतलाय तो मिंत्रावरती खरंच स्वस्त आहे आणि मला नायकावरून थोडासा हा महाग पडलाय. तर तुम्हाला जर का हा आवडला, कारण हा ब्रँड खरंच खूप चांगला आहे, टी शर्टसाठी कपडा खूप चांगला असतो यांचा, तर तुम्ही मिंत्रावरून घ्या, नायकावरून घेऊ नका. नायकावरती महाग आहे हा. तर मी मिंत्राचा टॅग करते तुम्हाला. आणि हा दिसायला जरी प्लाझो असा दिसत असेल तरी इतका कम्फर्ट आहे ना की काय सांगू. आणि घरी लूज लूज असं कम्फर्टेबल घालायला छान वाटतं, म्हणून आणि मला हा कलर आवडतो. कारण माझ्याकडे ही अशी एक यातलीच थोडीशी गो कलरची ती मी दुसरी घरी पॅन्ट घालते ना कॉटनची, तर तिच्यावरती पण शर्ट वगैरे जातात असे छान, म्हणून मग मी याच्यावरती ही पॅन्ट घेतली. खूप कम्फर्टेबल आहे. तिजोरी नावाचा ब्रँड आहे ना, त्या ब्रँडची. लागूया स्वयंपाकाला. चिकन आणि मटन दोन्ही बनवतो सेपरेट सेपरेट, त्यामुळं 2 कुकर आता यूज करावे लागणार आहेत. एकात अर्धा किलो चिकन, एकात अर्धा किलो मटन. आणि त्याच्यासाठी लागणारे, शिजत घालण्यासाठी लागणारे मी मसाले असे 2 वाट्यांमध्ये सेपरेट रेडी करून घेतलेत. एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा आहे, तमालपत्र थोडंसं आहे, एक वेलची आहे, 5 काळ्या मिरी आहेत आणि 2 लवंग आहेत आणि एक छोटी वेलची आहे. हां, तर हे एकाला आणि हे एकाला. चलो, म्हणजे सोपं जाईल ना तसं. आणि आज आहो फुल, म्हणजे आहो करतातच हेल्प, पण फुल जोशमध्ये हेल्पमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्या गायडन्स खालीच मी आज सावजी बनवते असं तुम्ही म्हणू शकता. म्हणूनच मला छोटंसं भांडं आवडतं. हे बघा कसली फाईन झाली. थोडंसं मी पाणी टाकलं होतं, अगदी किंचितचं. माझंच भारी होणार आहे, माझंच. तुम्ही चिकन वाले, आम्ही मटन वाले. बघू, मी लेकाच्या बाजूला आहे ना, त्याला चिकन आवडतंय ना. ताजी ताजी बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट, हळद आणि जे काही खडे मसाले मी बाजूला काढून ठेवले होते वेगळे वेगळे, तुम्हाला मी ऑलरेडीच सांगितले ते, आणि थोडा थोडा कांदा घालून छानपैकी आता एका साईडला चिकन, एका साईडला मटन दोन्ही शिजायला घालणार. आता शिट्ट्यांचं मॅनेजमेंट आहोंच्याकडे असणार आहे. ते लक्ष देतील की कुठल्या कुकरची किती, कारण चिकनला फक्त 1 किंवा 2 आणि मटणाला चांगल्या 7-8 शिट्ट्या व्हाव्या लागणार आहेत, तर ते छानपैकी शिजणार आहे. हा सारा मसाला मी ना 2-2 वाट्या का केलाय, तर चिकनसाठी आणि मटनसाठी सेपरेट. इथे छोट्या 2 वाटे हे डेसिकेटेड कोकोनट घेतलाय आणि हा सारा मसाला. पण आता हा सगळा भाजताना मात्र हे 2-2 वाट्यांचं प्रमाण कळावं म्हणून केलंय, बट भाजताना एकत्र करून हे भाजणार. हे सेपरेट भाजणार, हे सेपरेट भाजणार, हे पण सेपरेट भाजणार आणि हे पण सेपरेट भाजणार, आणि हे मात्र एकत्र करून भाजणार. जो काही मी तुम्हाला खडा मसाला किंवा मी जी काही तयारी दाखवली ना, ती व्यवस्थित अगदी बघून घ्या, जर का तुम्हाला माझी रेसिपी बघून ट्राय करायची असेल तर. आणि स्टेप बाय स्टेप हे असं फॉलो करा. व्यवस्थित असं छानपैकी हे सगळं भाजून घ्यायचं आहे. कांदेही छान भाजून घ्यायचे. मात्र बारीक करताना, म्हणजेच ब्लेंड करताना हे सगळं एकत्रच करणार आहोत. सावजीला हेच महत्त्वाचं आहे. शेवटी मी जे काही 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ भाजून घेतलं आणि तांदूळ आणि चण्याची डाळ. बरं, आता हे बघा, हे अशा पद्धतीनं सगळं एकत्र करून त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर, लसूण आणि अद्रक पुन्हा ॲड केलेलं आहे आणि तेही व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता पुन्हा तारेवरची कसरत, दोन्ही बाजूला 2 कढया ठेवून ॲट अ टाईम आम्ही हे फोडणी घालतोय. बघा, हो जर मदतीला नसतील ना तर हे अजिबात पॉसिबल झालं नसतं. भल्या पहाटे उठून मला मग स्वयंपाकाला सुरुवात करावी लागली असती, तर कुठे यांना दुपारी 2-3 वाजता जेवायला मिळालं असतं. एवढी मोठी रेसिपी आहे यार या सावजीची, पण लागते सुद्धा तितकीच भन्नाट. आणि सावजी मटणामध्ये हे असे अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात, म्हणून मीही थोड्या थोड्या चिरून टाकलेल्या आहेत. आहा हा काय मसाला बनला होता माहितीये. हे चिकन आहे, अरे यामध्ये टाकू का त्यामध्ये टाकू? त्यात मटण टाकूया.
सॉरी आता इकडे शिफ्ट होते. म्हणजे हे करा. मी ते तिकडे करू. तर या मध्ये काय मसाला झाला यार हा. बघताय कसला भारी मसाला झालाय. त्याला बघते कसं. थोडस मीठ टाकूया. कोथिंबीर, यालाही थोडस मीठ, कोथिंबीर. चला कांदा लिंबू तुम्ही चिरा. गरमागरम चपात्या करते आणि माझ्यासाठी मी भाकरी करणार आहे. चला. या लोकांना ना काही करा तुम्ही, चपाती पाहिजे असते. कशाला बाहेर खायला जावं लागतं तरीसुद्धा आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा आपल्याला आराम म्हणून कधीतरी बाहेर जातोच, तेवढं ठीक आहे हो. पण जर का आपल्याला बनवायला येत असेलच तर हे असं घरी ट्राय नक्कीच करायला हवं. एकदम टेम्पटिंग थाळी आहे आजची. बसा. खूप भारी झालंय ना. हे मॅन्डेटरी आहे भारी झालं म्हणणं. एकदम नाही नाही झालंच असणार आहे आज. नाही. मला खात्री आहे. मस्त ना. जमलंय. आज बाप एकीकडे बसलाय आणि प्रीतीश एकीकडे बसलाय. प्रीती चपाती आणायची आहे तुझी. चपाती आणू. चला बघूया प्रीतीशचं काय चाललंय. त्याचं म्हणणं काय आहे, गेम खेळत खेळत त्याला एवढं टेस्टी फूड एन्जॉय करायचंय. इकडे का आलायस तू आज? इकडे का आलायस? असंच पप्पांसोबत का नाही बसला? काय बोललास मगाशी मला ते बोल. चांगल्या जेवणाला इथं बसायचं असतं. मग आतापर्यंत जे काही टेबलावर बसून तू स्तुती केलास जेवणांची ती खरी नव्हती. आणि होती की हे जरा जास्तच टेस्टी आहे ना. होय. कुठलं आवडलं तुला यामधलं? मटन. मटण आवडलं. होय. मग तू नको बोलला म्हणून तर मला 2-2चा घाट घालावा लागला ना. तर मला काय माहिती आवडं चांगलं होईल. मग मी सांगत होते ना, पप्पा सांगत होते. ठीक आहे ना, व्हरायटी असावी. बर आता नेक्स्ट टाइम मटण करू शकतो मग बिंदास. होय. आवडलं ना. व्हेजिटेरियन लोक म्हणत असतील की काय काय ताई काय चाललंय तुझ्याकडे हे, तर बघा हे बदलू शकत नाही. नॉनव्हेजची खरी मजा ही भाकरी सोबत असते. तर मी माझ्यासाठी भाकरी करते छोटी छोटी. तुमच्यासाठी करायची काय हवंय कधी? ट्रीट आहे तुम्हाला माझ्याकडून. त्या दिवशी ना तुला सोडून मी आणि प्रीतीशने खाल्लं होतं ना. हे काय आहे पण 300. हे आहे चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम आहे. खूप जणी तुमच्यापैकी मी साडी दाखवण्याची वाट बघतायत. चला फायनली मी आज तुम्हाला मी कोणती पैठणी घेतली ते दाखवते. आता तिकडून आलो आणि लगेच दुसऱ्या ट्रिपची तयारी झाली, तिकडे गेलो, त्यामुळे मला ती दाखवता नाही आली. आणि ती न दाखवण्याचं अजून एक रिझन आहे की मला तुम्हाला व्यवस्थित साडीबद्दल माहिती द्यायची होती. आणि म्हणूनच नायकाचा सेल जो होता, म्हणजे हॉल होता सेलमध्ये केलेल्या शॉपिंगचा, त्यामध्ये मी इन्क्लूड नाही केली कारण मग व्लॉग खूप मोठा झाला असता. तर चला फायनली बघूया. मी इथे उलगडून घेऊन उभी आहे. सगळ्यात महत्वाचं कलर बघा. अगदी करेक्ट ओळखलं होतं हा तुम्ही. जवळपास 90-95% मैत्रिणींनी माझ्या, म्हणजे तुम्हा व्ह्यूअर्स पैकी हा अगदी करेक्ट ओळखलं होतं की मी कोणत्या कलरची साडी आणली असणार. छान ओळखता मला तुम्ही. कारण माझ्या फेवरेट कलर मधल्या या साड्या पिंक अँड रेड. बट मला सांगा, रेड कलर मध्ये माझ्याकडे पैठणी होती का? रेड कलर मध्ये माझ्याकडे पैठणी नव्हती. बरोबर आहे की नाही? म्हणून मग मी रेड कलरची पैठणी घेतली. तर झालं असं होतं की ग्रीन, रेड आणि लव्हेंडर कलर. तुम्ही जर का तो व्लॉग पाहिला असेल माझा येवल्याचा तर तुम्हाला कळेल की या 3 आम्ही काढल्या होत्या. त्यातली लव्हेंडर पेस्टलकडे जात होती आणि आहोंचं असं म्हणणं होतं की पहिल्यांदाच पेस्टल नको घेऊ, ट्रेडिशनल कलर घे जे पारंपरिक पैठणीमधले कलर आहेत. मग उरले 2 आवडलेल्यापैकी, ग्रीन अँड रेड. तर ग्रीनचा मी एक फोटो घेऊन गेले होते त्यांना दाखवायला की मला अशा कलरची साडी हवी वगैरे, पण तो परफेक्ट मॅच नव्हता त्यामध्ये. आणि त्या बजेटमध्ये म्हणजे 20,500च्या बजेटपासून मला पुढे जायचं नव्हतं. तर ही प्युअर हँडलूम साडी आहे जी 20,500 रुपयाची आहे. याला मला त्यांनी अजून एक मी साडी घेतली म्हणून मला त्यांनी दोन्ही साड्यांवरती मिळून 5% डिस्काउंट दिलाय. ती साडी पेशवाई साडी आहे, दाखवतेच मी तुम्हाला. ती 7,000ची आणि ही 20,500ची. तर मला
डिस्काउंट करून ही मला 19,500ला मिळाली आहे. म्हणजे 1,000 यामध्ये कमी झालेत आणि त्यामध्ये 500 रुपये कमी झालेत दुसऱ्या साडीमध्ये. 26,100 रुपयेमध्ये मला 2 साड्या मिळालेल्या आहेत. पण ही पहिली माझी प्युअर हँडलूम आहे. आता तुम्ही म्हणाल, दिवाळीत तर तू घेतली होतीस प्युअर हँडलूम, तर ती सुद्धा प्युअर हँडलूमच आहे. पण तिचा जो पदर आहे ना, तो प्युअर हँडलूम नाहीये, तो जॅकार्डचा आहे. म्हणजेच पदर ओनली मशीननी बनवलेला आहे आणि पूर्ण साडी ही प्युअर हँडलूम आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं मला कळालं येवल्यामध्ये गेल्यानंतर, माझी जी पैठणी आहे ती पहिलीवाली, ती येवल्यामध्ये बनलेली नाही. तो तसा फॉर्मॅट, तशी साडी ही साऊथला बनते. आणि हो, बरोबर आहे, जिथून मी घेतली त्यांनी पण मला सांगितलं होतं की ती साऊथची साडी आहे. पण त्यावेळेला मला हे जॅकार्ड किंवा पूर्ण हातमागावरती बनवलेली एवढं माहिती नव्हतं. मी पूर्णपणे ती हातमागावरती बनलेली आहे असंच समजत होते. पण तसं नाहीये. मी आता तुम्हाला डिफरन्सही दाखवते, म्हणजे तुम्हालाही कळेल, ज्यांना माहिती नसेल. आता मलाही माहिती नव्हतं. तसं माझ्या व्ह्युअर्सपैकी बऱ्याच जणींना हे माहिती आहे की प्युअर साड्या हँडलूमच्या कशा ओळखायच्या, किंवा पॉवरलूमच्या कशा, जॅकार्ड काय असतं, हे बऱ्यापैकी जणींना माहिती आहे. मला कमेंट सेक्शनमध्येच कळतं की तुम्हा लोकांना माहिती आहे, नाही माहीत. तर बऱ्याच जणींना माहिती आहे. पण माझ्यासारख्या काही अशा असू शकतात की ज्यांना माहिती नाहीये, त्यांना आज या माझ्या व्हिडिओ थ्रू माहिती व्हावं. आणि म्हणूनच मला हा असा सेपरेट पैठणीचा व्हिडिओ करायचा होता. खरं तर आज सकाळपासून सुद्धा कॉन्टेंट खूप झालंय, तरी पण मी साडीचा व्हिडिओ बनवतीये, कारण तुम्ही लोक वाट पाहताय. तर पहिल्यांदा बघूया माझी पूर्ण साडी. हे बघा कशी आहे. याचा पदर बघा किती सुंदर आहे. हा पदर आहे प्युअर जरीचा फॅन्सी, असं नाव आहे याला, प्युअर जरी फॅन्सी रिच पल्लू. हे बघा, या साडीचा हा पदर सुद्धा हातांनीच बनलेला आहे. माझ्या पहिल्या दिवाळीत घेतलेल्या साडीचा हातांनी बनलेला नाही, जॅकार्डनी बनलेला आहे. तोही दाखवते, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल. तर बघा किती सुंदर आहे. याला मी गोंडे लावून घेणार आहे. आणि इथे बुट्टा जवळ आहे. हा, इथे कुठपर्यंत, इथपर्यंत. आणि इथून याला बुट्टा असा थोडासा डिस्टन्स ठेवून आहे. तर या साडीला डिस्टन्स बुट्टा असंच बोललं जातं, डिस्टन्स बुट्टा. आणि कलर बघा, लग्नाच्या 19 वर्षानंतर 20व्या वर्षी 20,000ची साडी मला अहनी गिफ्ट केलेली आहे. प्रितीश, कशी आहे साडी बाळा, सांग. हो, वाव आहे, खरं सांग. हे बघ पदर बघ. आणि ही साडी प्रितीश पूर्णपणे हातमागावरती हातांनी बनवलेली साडी आहे. प्रितीश बघायला लागलाय, पकडली तिकडून. हे बघा, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. बऱ्याच जणींनी गेस केलं होतं की मी रेडच घेतली असणार म्हणून. प्रितीश म्हणतोय रेड खूप जणी घेतात. रेड आहेच असा गोड कलर, मस्त ना. तर हा, चला आपण बघूया की डिफरन्स. मी किती टाइमपास करतेय. तर ही समोरून, हा बघा, मेन साइड. तर हा पदराचा मेन साइड जो आहे, तर कॅमेराच्या जवळ आणून दाखवते. तर आता इकडून पण हा पदर सेमच दिसणार. हे बघा, हे बघा, ही ओळख असते हातावरती, हातमागावरती बनवलेल्या साडीची. हा, म्हणजे साडी सुद्धा पूर्णपणे हँडलूम, हाताने बनवलेली. आणि पदर सुद्धा, याच्या बुट्ट्यांचं पण काम बघा, बिलकुल धागे असे बाहेर नसतात. आणि आता मी तुम्हाला म्हणजे ओळखावं, तुम्हा लोकांना ओळखता यायला हवं, म्हणून मी माझी पहिलीवाली पैठणी पण इथं आणली आहे. अहो इकडे जरा हे पकडा. तर आपण डिफरन्स बघूया की जॅकार्ड आणि हँडलूम याच्यावरून कळतं आपल्याला. आता ही माझी दिवाळीत घेतलेली पैठणी, ही खूप सुंदर आहे, ही मला आवडते. पण ही ते बोलले की तुमची साडी हँडलूम आहे. काहीच डाऊट नाहीये, साडी हँडलूम आहे, पण पदर नाहीये. तर हो, त्यांचं बरोबर आहे. मी घरी आल्याला चेक केलं. तर हे बघा, या साडीचा हा पदर आहे. आता इकडून हा असा दिसतोय, राईट. मग जर का ही हातमागावरची असती तर याच साडी सारखं पाठून पण ती सेम दिसायला हवी, पण तसं नाहीये. इथे धागेवरती आहेत. हे बघा, हे बघा, हे धागे दिसत आहेत. हा पदर आहे तो असा वेगळा बनवून, हा दिसतोय ना. हे काय, हे बघा इथं दिसतंय. हा, बुनाई केलेली दिसते इथे, बुनाई केलेली. म्हणजेच हा मधला जो पॅच आहे ना, हा मशीनवरचा आहे.
तो असा बसवलेला आहे पुन्हा. तर इकडे तुम्ही बुट्ट्या बघू शकता, बुट्ट्या दोन्हीकडून सेम आहेत. तर साडी हँडलूम आहे, बट याचा पदर आहे तो हँडलूम नाहीये, जॅकार्डचा आहे. आणि म्हणूनच ही जी माझी पहिली साडी आहे जी पूर्णपणे हँडलूम आहे. आणि खरंच एक कॉमेंट होती की हँडलूमचं हा काय बोलतात त्याला फील वेगळं असतं आणि बनवायला वेळ लागतो, त्या कामगारांना मेहनत असते. तर अगदी बरोबर आहे, खरंच आहे, फील वेगळा आहे. ह्या साडीचा कपडा थोडासा पातळ वाटतोय मला या साडीपेक्षा. हा, तर ह्या माझ्या 2 पैठणी. थँक्यू. हो, आहो मला देतात घरी घालून. हा, इकडून टाका ना, इकडून. ही साडी ना साईड पदर घेऊन मी कधी नेसलीच नाही यार, आता नेसणार आहे मी लवकरच. कशी दिसते? समोरच दिसते. तुम्हाला कोणती आवडली? दोन्ही आवडल्या. मला पण दोन्ही आवडल्या. असं काही नाहीये की पॉवर लूमच्या खराब असतात, असं बिलकुल नाही. फक्त हौस आणि एखादी असावी आपल्याकडे हँडलूम साडी, हातमागावरती बनवलेली, मेहनत घेऊन बनवलेली. कारण खरंच तिची ही जी काही जर असते ती एकदम चांगल्या क्वालिटीची प्युअर असते, कपडा प्युअर असतो, म्हणजे सिल्क प्युअर असतं, म्हणून बाकी काही नाही. आणि आता आपण घेऊ शकतोय तर का नाही ना, घेऊया. चला आता पेशवाई बघूया. हे पहा, ही 7,000ची साडी त्यांनी मला 6,500 दिली आहे. आणि आता तुम्ही जी काही पैठणी पाहिली ना, तर काही जणींना वाटेल सेमच कलर आहे, तर सेम नाही आहे. ती शेवटी पैठणी आहे, ही पेशवाई आहे आणि कलर कॉम्बिनेशन आहे याला. ही बॉर्डर बघा किती सुंदर दिसते हे कॉम्बिनेशन, वाव. आणि याला सगळ्यात महत्वाचं ब्लाऊज बघा, हा आहे कॉन्ट्रास्ट. तर हा जेव्हा ब्लाऊज बनेल ही साडी काय दिसणार आहे यार, ही सुंदर आहे ना. बऱ्याच जणींच्याकडे असू शकते अशी पेशवाई. माझ्याकडे ग्रीन कलर मध्ये आहे. ही तिथे आम्हाला खूपच आवडली. हे बघा, ट्रान्सपरंट असते ना ही थोडी. याच्यावरती ना गडवाल लिहिलेलं आहे, पण ते बोलले नाही, ही गडवाल नाही, पेशवाई आहे. हिची पण हाईट बघा किती आहे, बाप रे, एवढी हाईट आहे माझ्या अगदी गळ्यापर्यंत. चला आता आजचा व्लॉग इथेच मी एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, रेसिपी ही आवडली असेल, माझ्या साड्याही आवडल्या असतील. तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती आवडली मला नक्की कॉमेंट करून सांगा. बऱ्याच जणींना ही आवडू शकते रेटच्या मानाने, पण बऱ्याच जणींना हँडलूम सुद्धा आवडू शकते पैठणी. पैठणीचा नाद खुळा आहे, पैठणी सगळ्यांनाच आवडते. तशा मला दोन्हीही आवडल्या म्हणूनच मी घेऊन आली आहे. आणि तुम्हालाही खरंच अशी काही साड्यांची शॉपिंग करायची असेल, येवल्याला जाणार असाल, तर मीच म्हणेन की कापसेंकडे जा तुम्ही. कारण मी आता घेतलाय स्वतः अनुभव की त्यांची ट्रान्सपरन्सी, त्यांची माहिती देण्याची पद्धत किंवा इतर सगळीच सर्व्हिस त्यांची बेस्ट आहे. चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. बाय, लव्ह यू ऑल. प्लीज लाईक करा, शेअर करा, हाईप करा.